फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते ढाबा स्टाईल लसुनी पालक पनीर। चला तर मग सुरू करूया। पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी छान हिरवागार पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलाय। आता हा पालक आपण उकळत्या पाण्यातून काढून घेऊ। त्यासाठी इथे कढईमध्ये पाणी उकळले, यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि आपण निवडून घेतलेला पालक घालायचा। आता पालक घातल्यानंतर त्याला झाकण न ठेवता 2 मिनिटे छान उकळून घ्यायचं। यामुळे आपल्या पालकाचा उग्र वासही जातो आणि कच्चापणाही निघून जातो। आता मी हाय गॅसवरती 2 मिनिटं पालक छान उकळून घेतलेला आहे। गॅस बंद करायचा आणि पालक हा थंड पाण्यातून आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे मी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बर्फसुद्धा घातलेला आहे। तर तुम्ही थंड पाण्याऐवजी साधं पाणी घेतलं आणि नंतर हा पालक घातलेलं भांडं डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल। तर आपण पालक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, त्यामुळे पालकाचा रंग खूप छान येतो। तर पालक थंड झाला की आपण इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची एक छान प्युरी बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता प्युरी पण झालेली आहे। यानंतर आपण फोडणीची तयारी करून घेऊ। तर मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। तर तुम्ही कांदा टोमॅटो बारीक चिरण्याऐवजी मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेऊ शकता। आता आपण पालक पनीर बनवणार आहोत, त्यासाठी भरपूर आपल्याला लसूण लागणार आहे। तर लसूणी पालक पनीरसाठी लसूण आपल्याला एका लसणाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहे। त्यानंतर मी पनीर कट करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पनीर लहान मोठ्या आकारामध्ये कट करू शकता। यानंतर आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे मी एक पॅन गरम केला की त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलं आहे आणि सगळं पनीर ह्याच्यामध्ये घालून छान सोनेरी रंगावरती फ्राय करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता एका बाजूनी छान भाजलेलं आहे, दोन्ही बाजूनी मी छान सोनेरी रंगावरती पनीर भाजून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घातले आणि 2 लाल सुक्या मिरच्या घातल्या। त्यानंतर मी भरपूर असा लसूण घातला आहे आणि लसूण छान लालसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। लसूण छान परतला की आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। हिरवी मिरची अशी फोडणीमध्ये घालण्याच्या ऐवजी तुम्ही आपण जेव्हा पालकाची प्युरी बनवणार असतो त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येच 2-3 हिरव्या मिरच्या घालू शकता। तर इथे मी कांदासुद्धा छान परतून घेतलेला आहे। याच्यामध्ये मग बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर टोमॅटो शिजला की त्याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत। त्याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा गरम मसाला घातला आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। मसाले छान परतून घ्यायचे आहेत, मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून छान एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपण तयार करून घेतलेली पालकाची आपल्याला ह्याच्यामध्ये प्युरी घालायची आहे। तर प्युरी घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही प्युरी पालकाची प्युरी मसाल्यांसोबत छान 2 मिनिटे झाकून वाफ काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण फ्राय करून घेतलेलं पनीर घालायचं आहे आणि पनीर घातल्यानंतर आपण याला 2 मिनिटं झाकण ठेवून आणखी एक वाफ काढणार आहोत। तर आपलं हॉटेलसारखं लसूणी पालक पनीर तयार झालेलं आहे। तर आपण याच्यावरती एक फोडणी घालणार आहोत। तर त्यासाठी एका छोट्याशा भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला भरपूर लसूण घालायचा आणि थोडंसं लाल तिखट घालायचं। लाल तिखट घातल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि हा तयार झालेला लसणाचा तडका पालक पनीरवरती घालून घ्यायचा आहे। आपलं तयार झालेलं आहे लसूणी पालक पनीर। तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।